सर नमस्कार. नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव योगेश बाबूराव रणनवरे, राहणार सालिकला, तहसील जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा. तुमच्याकडे टोटल गायी किती आहेत? माझ्याकडे टोटल 10 गाई आहे. 10 गायी आहे. आणि सैवालाचे सगळे सैवाल आणि गिर आहे. मिक्स आहे सगळे, गिर सायवाल जर्सी मिक्स आहे. 10 मिक्स आहे. 10 गायी तुमच्याकडे टोटल आहे. ओके. आता या भागामध्ये बघितलं तर दूध व्यवसाय बऱ्यापैकी आहे. बाकीचं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तर आहे. म्हणजे दूध व्यवसाय तर तुम्ही सुरुवात केली तर कधी सुरुवात केली दूध व्यवसाय? 5 वर्ष. 5 वर्ष झाले व्यवसायाला सुरुवात करून. ओके. आता 5 वर्षाचा काय एक्सपिरियन्स आहे? आज समजा तुम्ही जो व्यवसाय करताय तर त्याच्यासमोर तुम्हाला काय समस्या जाणवल्या आणि त्याच्यावर तुम्ही काय कशा प्रकारे ट्रीटमेंट करत होते? समस्या म्हणजे त्या रेग्युलर आपण जसं दूध काढतो तसं दूध काढत होतो आतापर्यंत. तसं खूप याच्याकडे लक्ष दिलं नाही. यावर्षी मुलगा माझा सोबतीला आला, तो इंजिनियर झाला आहे. बरं. इंजिनियर झाल्यामुळे त्याला म्हटलं आता तू बाकी काही कुठं करू नको, आपण इकडे ये, दोघंही करू. त्यांना हे सगळं तुमचं शोधून याच्यावर बघून पप्पा म्हणजे आपण हे लावलं त्याच्यापासून दूध वाढते, असे गाई बनते. तर त्यांनी ते प्रोडक्ट आणलं आणि चालू केलं. मिल्क चार्जर. हो. तर त्याच्यापासून गायची पहिले क्वालिटी बनली. पहिले दूध नाही वाढलं. बर. पहिले गायची क्वालिटी बनली. शेणापासून गाय हे तुमची बनायला लागली. शेणापासून तिची म्हणजे प्रक्रिया चालू झाली. ओके. तो सांगत होता मुलगा माझा, शेणापासून हिची प्रक्रिया चालू झाली. पहिली शरीर बनलं, नंतर हिचं दूध वाढलं. गायच्या तिन्ही पण गायची काठी अलग चांगली बनली. ओके. मग 3 गायांना तुम्ही सुरू केलं? 10 गायांपैकी 3 गायांना सुरू केलं. 3ला चालू केलं पहिले. म्हणजे पहिले दुबल्या होत्या त्यांना चालू केलं पहिले. बरं. ओके. या गायीची परिस्थिती कशी होती पहिले स्टार्टिंग? खूपच बेकार परिस्थिती. तर गाई जात होती चालायला, ती खूपच रोड होती आणि ह्या 2 यांच्या सोबत होत्या, पण ह्या दुबल्या होत्या खूप. पहिले आम्ही दुबल्या गाईपासून सुरुवात केली. त्याच्यामुळे तुमचं आम्हाला प्रोडक्ट एकदम जगात. ओके. काय वेगवेगळं समजा कसे रिझल्ट दिसत गेले तुम्हाला? म्हणजे गाईचं पहिले शेणापासून फरक पडला. हळूहळू गाईचं हालत वाढत गेली. ओके. हालत वाढल्यावर मग दूध वाढलं नंतर. ओके. आता पहिली परिस्थिती समजा आपण शेण जर बघितलं तर आज शेणाची क्वालिटी तुमची शेण असं म्हणजे स्टेप म्हणजे स्टेप बनते तसं नव्हतं शेण येतो. आता बघा इथे ह्या गायला मिल्क चार्जर तुमचं चालू नाही, बरोबर ना? आता तिचं हे शेण आहे. गाईचं हे शेण असं गोल टाकते. ह्याच्या 3 गाई आहे, याचं म्हणजे लेअर मध्ये असते. नक्कीच. आता ही जी गाई आहे, आता हिचं शेण इथं खाली, बरोबर ना? आता हे जे तिचं शेण आहे लेअर मध्ये म्हणजेच काय की ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे चारा जो आहे, चारा, पचन, तिचा रोयका सगळं म्हणजे वेगळं ह्या बाकी गायापेक्षा. खालीला चांगलं पचते. काही मांडलं तर हे शेवटपर्यंत पूर्ण खाऊन टाकते. बरं. धांडे वगैरे असे फोडून खाते. ओके. म्हणजे चारा बी चांगला खाते, संपून टाकते, चाटून पुसून खाते चारा. बरं. म्हणजे पहिली शेणाची क्वालिटी तुमची सुधारली नाही. चारा उच्च राखी नाही गाई, बाकी उच्च राखते गाई. बरं. ह्या ज्या 3 गाई आहे तुमचं दिला तेव्हापासून चारा म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत त्या चावून खाते. आपण फायदाच आहे ना आपल्याला. चारा जर सगळा खाल्ला तर वेस्ट नाही जाणार तुमचा. पचन क्रिया चांगली आहे. समजा 11 रुपये किलोचा चारा आहे आणि तो जर शेणामध्ये जर गेला तर तुमचा 1 रुपये 2 रुपये किलोनी जातो, बरोबर ना? हा एक तुमचा प्रकारचा काही दुष्परिणाम आहे. चारा चांगला खायला. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा गायीची तब्येत तुम्ही म्हणता खूप वीक होती. आता गाई एकदम मस्त तुरट वाटते. बाकी गायीच्या तुलनेमध्ये थोड्या वेगळ्या आहेत तिन्ही पण. माझ्यापाशी त्यामध्ये 3 वेगळ्या दिसते पाहायला. डायरेक्ट वेगळ्या दिसतात. वेगळ्या दिसते. ओके. चमक वगैरे कसं काय त्यांच्या याच्यावरती? एक महिन्यापर्यंत फरक पडायला लागला त्यांच्या चांगलं तेव्हापासून चमकीमध्ये. बर. म्हणजे ह्या अलग दिसायला लागल्या याची क्वालिटी. ओके. आता समजा जनरली जर त्याची जर आपण जर समजा क्वालिटी जर बघितली तर बाकीच्या गायांपेक्षा वेगळीच. म्हणजेच काय हिच्यावरती रोगराई वगैरे कसल्या प्रकारचा अटॅक येणार नाही आणि कमजोर बी पडणार नाही. आणि चारा चांगला खायला लागल्यामुळे त्याची हेल्थ अजून चांगल्या प्रकारे वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेण जे राहणार आहे ते तुम्ही शेतात टाकलं तर तुमचं शेत पण चांगलं होणार आहे. म्हणजेच काय की जनरली तुमच्या गोमातेपासून तुमचं शेती पण चांगली सुधारणार आहे. ओके. आता दुधामध्ये काही वाढ वगैरे झाली का तुमची? काय दुधामध्ये ह्या 2 आम्ही गाभांना व्यवस्थित दिल्या, एकदम मोठ्या होत्या, त्याच्यामुळे प्रकृती चांगली बनली. आणि ती जी गाय पहिले 3 लिटर देत होती तिथे एका टायमाला 5 लिटर देऊन आली. म्हणजे 2 लिटर दूध वाढलं. 2 लिटरचं दूध वाढलं. ते सकाळी 2 संध्याकाळी 2. म्हणजे जनाला उतरली होती म्हणून तिला चालू केलं. ह्या गाभांना लुकडे असल्यामुळं त्याला चालू केलं. ओके. म्हणजे आपल्याला दूध बी पाहायला भेटते म्हणलं, हालत बी कशी बनते हे पाहायला भेटते. 3 प्रकारच्या गाई निवडल्या आम्ही. ओके. हालत कशी बनते आणि जनाला उतरलेल्या गाईला दिलं दूध कसं वाढते समोर. ओके. ह्या दोन्ही गोष्टी एका टायमाला 3 लिटर देत होती. 3 6 देत होती आणि गाई जास्त जात होती. बरं. आता मग तिची हालत बनल्यामुळं तिला त्याच्यासोबत बनवून घेतली. बरं. म्हणजे इथं व्यवस्थित राहते आता. व्यवस्थित. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधाच्या फॅट मध्ये एसएनएफ काय फरक जाणवला? नाही, तो नाही जाणवला, कारण का हे बाकीच्या गाईचं दूध त्याच्यात मिक्स होऊन राहिलं ना. मग तुम्ही वेगळं दिलं तर यांना 40-42 पडते. बर. हे सगळ्या गाईला जर आपण दिलं तर त्याचा दर्जा वाढेलच.
ओके म्हणजेच काय तुमची फॅट आणि सगळं जर वाढलं 2 रुपये बाजारात याचे अलग नेऊन पाहिलं त्यांचा म्हणजे दर्जा अलग लागते. यात ह्या गाभण आहे ती एकटी आहे. एकटी दूध कसं वेगळं न्यायचं मग त्याचं दूध एकटं सगळं मिक्स चालू आहे. त्याच्यामुळे तो भेटला नाही पाहिला. या दोनचं जेव्हा चालू होतं तेव्हा याचा आम्ही तो अनुभव पाहिला दुधाचा. म्हणजे याच्या दुधात नाही दुधात काही एवढं दिलं आपण इथं फॅट कशी आहे काय म्हणून समोर मग आपण याला वाढवायचं का नाही वाढवायचं बाकी पूर्ण गायला परवडते का नाही परवडते म्हणून आम्ही असा प्रयोग पहिले केला. नक्कीच पुढच्या वेळेला आम्ही सगळ्याच गायला चालू करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची हेल्थ जर चांगली असेल तर ते गाभण असेल गाभण काळामध्ये तुम्ही जर दिलं तर त्याची हेल्थ जी आहे ती पुढची वासराची जी हेल्थ ती चांगली राहणार बच्चा पण चांगला आहे. तो झालेला बच्चा पण चांगला आहे. चारल्यामुळे तो बरोबर चांगली सुदृष्ट आहे सदृढ आहे. आणि त्याची दुधाची कॉपॅसिटी असेल तर त्याची ती पण चांगली राहील ना. आता जल्ली 3-4 दिवस झाले मस्त बच्चे सुदृष्ट एकदम बढिया म्हणजे त्याला उडून काढायला लागला. हा होय आतापर्यंत काय धंदो होती तर नॉर्मल डिलिव्हरी होत होती. हे तुमचं दिल्याच्या ना तिची हालत बनली ना तो बच्चाही बनला. डिलिव्हरी खूप तिला जळ गेली. बच्चाला त्याच्याकरता तुम्हाला चाऱ्याची व्यवस्था पण चांगलं करायला. नॉर्मल डिलिव्हरी होते गायची नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे पण कसं असतं ते हेल्थ प्रमाणे त्याला वाढवी द्यावं लागतं थोडंसं. आपण प्रकृतीच्या दृष्टीने चाललोय ना तर त्याप्रमाणे तुम्हाला जास्त द्यावं लागेल. साधारण तिला दिलं पण ते एकदम चांगली बनली. बच्चा खूप तिचा संतुष्ट झाला. ओके नक्कीच. दरवेळच्या बच्च्यामध्ये यावेळच्या बच्च्यामध्ये खूप फरक आहे. ओके म्हणजे तुम्हाला फायदा खूप चांगल्या प्रकारे झाला. एकदम बढिया आहे. आता तुमच्या ह्या भागामध्ये जे शेतकरी मित्र दूध व्यवसाय करतात त्यांना काय सांगाल तुम्ही मिलच्या दाखवलं मी येऊन दाखवलं असं चालू केलं म्हणून आम्ही पण चालू करू असं त्यांनी म्हटलं. ओके ओके म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. या भागामध्ये पूर्ण दुधाचा व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. ओके ओके चालेल थँक्यू सर.